श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. त्यांच्यासोबतच्या या मुलाखतीचा पहिला भाग आपण काल ऐकला. पालिकेनं केलेला सिरो सर्व्हे आणि त्याच्याशी संबंधित माहिती आपण कालच्या भागात समजून घेतली. आज या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आपण कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं काय तयारी केली आहे याविषयीची माहिती त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सर, कोरोनाची दुसरी लाट तशी अजून ओसरलेली नाहीये. या लाटेत अनेक जण भरडले गेलेत. अशातच तिसरी लाट येईल अशी चर्चा आहे. ती कधी येईल, ती किती धोकादायक असेल, किती जण बाधित होतील, आपण ती कशी रोखावी अशीच सगळ्यांना चिंता आहे. याच मुद्द्यांना धरून तुम्हाला काय माहिती द्यावीशी वाटते? तिसरी लाट कधी येईल आणि त्याचं किती लोक बाधित होतील हा अंदाज बांधणं कठीण जरी असलं तरी आपल्या हातात हे आहे की आपण त्याची पूर्वतयारी किंवा त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर त्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्या आम्हाला उणिवा जाणवल्या किंवा असं वाटलं की इथे आपण काही करू शकतो, तिसऱ्या लाटेचा सामना करताना बेडची संख्या पुरेशी असावी. आता मी या तिसऱ्या लाटेमध्ये आणखी 10,000 बेड आम्ही वाढवतो आहे आणि या 10,000 बेडमध्ये ऑक्सिजन सप्लायचे बेड 70% बेड असतील. म्हणजे जवळपास जर विचारणा केली तर 6,000 बेड ऑक्सिजन सप्लायचे असतील, आयसीयू बेड पुरेसे असतील आणि ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम तिथे आमची स्थापित झालेली असेल. म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये ऑक्सिजन सप्लायची गरज पडली तर कोणालाही ऑक्सिजन वाचून अडचण होऊ नये आणि त्याचं बरं होण्याचं प्रमाण वाढावं हे आम्ही करतो आहे. 4 जम्बो सेंटर पैकी 1 जम्बो सेंटर आमचं तयार झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. 3 सेंटर जे आहेत ते टप्प्याटप्प्याने होत आहेत आणि या महिनाभरामध्ये ते सुद्धा कार्यान्वित होतील. परंतु रुग्णसंख्या वाढू नये आमचा प्रयत्न आहे. वाढली तर त्याच्यावर आपल्याला उपचार देखील करता येतील. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे सर. तिसऱ्या लाटेविषयी कोणताच अंदाज आपल्याला बांधता येणार नाही, पण आजवरच्या अनुभवावरून आपण खबरदारी मात्र नक्कीच घेऊ शकतो. त्यालाच धरून एक विचारावं असं वाटतंय, कारण आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की आधीच्या 2 लाटांमध्ये काही उणिवा जाणवल्या आणि त्या दूर करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. उणिवांचा हा अनुभव काय आहे आणि त्या टाळण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? पहिल्या लाटेमध्ये तर असं होतं की सर्व आपण अंधारात होतो की नेमकं या विषाणूचा बिहेवियर कसं राहील, कोणती ट्रीटमेंट द्यावी लागेल, काय उपचार पद्धती असेल, मॅनेज कसं करावं पेशंटचं. इव्हन डॉक्टर लोकांना सुद्धा भीती वाटत होती की रुग्णाकडे कसं जावं. परंतु ते पहिल्या महिन्याभरामध्ये आपण याच्यावर मात केली आणि त्याच्यामध्ये उपचार पद्धती निश्चित केली, खाटा उभ्या केल्या, ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम केली, व्हेंटिलेटर आयसीयू बेड तयार केले आणि त्यामध्ये आपण तिथून बाहेर पडलो. दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची रिक्वायरमेंट फार मोठ्या प्रमाणात वाढली. काही विशेष औषधी होती त्याची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली. तर त्यासाठी आमची व्यवस्था आधीपासून आम्ही अंदाज बांधून ठेवला होता की कदाचित ऑक्सिजनची गरज भासेल. म्हणून इतरत्र सर्वत्र जरी टंचाई असली किंवा मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी मुंबईमध्ये मात्र ऑक्सिजनचा तुटवडा झाला, एखादा अपवाद वगळता असं कधीही झाले नाही. त्यामुळे इथे ऑक्सिजनची व्यवस्था आम्ही केली. औषधाचं सुद्धा आम्ही खरेदी करून ठेवली. सगळीकडे तुटवडा होता औषधाचा, परंतु महानगरपालिकेकडे तुटवडा नव्हता. तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आमची जी रिफिलिंग बेस होती, सुरुवातीला आपण सिलेंडर भरून आणायचो, 2-4 तासामध्ये परत आपल्याला दुसरं सिलेंडर भरून आणायला लागायचं. नंतर आपण एक जम्बो सिलेंडर किंवा टर्बो सिलेंडर सिस्टीम आपण सुरुवात केली. यामध्ये 2 दिवस 3 दिवस इतका पुरेसा ऑक्सिजन साठा तिथे आपण साठवून ठेवायला लागलो. आता आपण ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग कडे आपण जातो आहे. टप्प्याटप्प्याने मॅन्युफॅक्चरिंग आणि रिफिलिंग प्लांट या 2 गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. 16 ठिकाणी आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभे राहत आहेत, जेणेकरून काही प्रमाणात जी गरज आहे ऑक्सिजनची ती या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स मधून पुरी होऊ शकेल आणि आपला जो डिपेंडन्सी आहे सप्लायच्या रिफिलिंगवर ते डिपेंडन्सी देखील कमी होऊ शकेल. तर हे आपण ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आणि औषधं या दोन्ही गोष्टीवर या तिसऱ्या लाटेमध्ये देखील आपण पुरेसं काम करतो आहेत आणि केलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील त्यावर आपल्याला काम करता येईल. सर, खरं सांगायचं तर आलेल्या अनुभवांनंतर कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पालिकेचं अशा रीतीनं जागरूक असणं आम्हा नागरिकांसाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. सर, तुम्ही नवी जम्बो कोविड केंद्र उभारत असल्याचंही सांगितलं मगाशी. यापैकी एकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच उद्घाटन केलं. या केंद्राच्या उभारणीत नवं तंत्रज्ञान वापरल्याचं पालिकेनं म्हटलंय. हे नवं तंत्रज्ञान किंवा ही आधुनिकता काय असेल आणि जी जुनी केंद्र आहेत त्यातही काही सुधारणा केलेल्या आहेत का?
नवीन सेंटर जे आपण उभारतो आहे तिथे आपण वेगवेगळे प्रयोग करतो आहेत आणि यामध्ये उणीवा राहू नयेत म्हणून आपण जास्त प्रयत्नपूर्वक आहोत. पहिलं म्हणजे आपलं ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम, स्टोरेज आणि मॅन्युफॅक्चरिंग दोन्ही त्या ठिकाणी उपलब्ध असतील, जेणेकरून आपल्याला कुठली अडचण जाऊ नये. हा एक भाग. आणि दुसरा, प्रत्येक जम्बो सेंटरमध्ये नव्याने उभारणाऱ्या असो किंवा जुनं असो, एक पेडियाट्रिक वॉर्ड आपण तयार करतो आहे. आता पेडियाट्रिक वॉर्ड म्हटलं की लहान मुलगा असला की आई वडिलांच्या सोबत त्याला लागते, तर अशांची देखील गरज विचारात घेऊन आम्ही तिथे आई वडिलांसाठी ते कोविड पॉझिटिव्ह असतील तर त्यासोबत राहता येईल, कोविड निगेटिव्ह असतील तर काही अंतरावर राहता येईल आणि पीपीई किट म्हणा किंवा मास्क म्हणा किंवा हातमोजे म्हणा असं घालून त्यांना मुलाकडे जाता येईल, जेणेकरून मुलांना देखील बरं होण्याचं प्रमाण वाढू शकेल. जुने जे सेंटर्स आहेत आमचे, तिथे आम्ही सुरुवातीला पासून आम्ही त्यामध्ये उन्नती करत आलेलो आहोत. सुरुवातीला फक्त आपण जे कोविड पॉझिटिव्ह पेशंट होते, ज्याला सिम्पटम्स नव्हती, काही लक्षण नव्हती, अशांना ठेवण्यासाठी आपण ती व्यवस्था केली होती. हळू त्या ठिकाणी आपण सिम्पटमॅटिक पेशंट दाखल करून घेण्याची व्यवस्था केली. त्यानंतर ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम तिथे आपण अपग्रेड केली, आयसीयू सुद्धा स्थापन केले. म्हणजे एखादं सुसज्ज रुग्णालय असतं, त्या सगळ्या सोयी सुविधा कोविड आजारावर मात करण्यासाठी आपण ते निर्माण केलेले आहेत. आणि त्यासाठी आम्ही 3 सेंटर हे गेल्या महिन्याभरापूर्वी आम्ही बंद केले आणि त्यात रिपेअरिंगचं काम हाती घेतलं, जेणेकरून त्यांची सुरुवातीची जी लाईफ होती ती 6 महिने, 8 महिने किंवा 12 महिने होती. आता तिसऱ्या लाटेमध्ये आपण ती कार्यरत राहतील आणि त्यामध्ये कुठली अडचण होऊ नये म्हणून त्याचं श्रेणीवाढ म्हणा किंवा अपग्रेडेशन म्हणा किंवा रिट्रोफिटिंग म्हणा ते आम्ही करतो आहेत, जेणेकरून आपल्याला रुग्णावर उपचार करण्यासाठी कुठली अडचण जाऊ नये आणि त्यांना पुरेशा खाटा मिळतील, पुरेसा ऑक्सिजन मिळेल आणि पुरेशा साधनं सुद्धा उपलब्ध होऊ शकतील. थोडक्यात इतर रुग्णालयांप्रमाणेच आता कोरोनासाठीची सुसज्ज रुग्णालयं उभी राहत आहेत. आपल्यासाठी पालिकेची यंत्रणा इतकी सज्ज असल्याचं पाहून कोरोनाला धरून मुंबईकरांच्या मनात जी धास्ती आहे ती यामुळे नक्कीच कमी होईल. सर, तुम्ही माहिती देताना या जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठीचे वॉर्ड असतील असं म्हटलं. म्हणजे लहान मुलांसाठीचे वॉर्ड अशाच केंद्रांमध्ये असतील की लहान मुलांसाठी या व्यतिरिक्त सुद्धा काही सोयी असणार आहेत? जम्बो कोविड सेंटरमध्ये ते नवे असो किंवा जुने असो, इथे आमचं पेडियाट्रिक वॉर्ड असतीलच. यासोबतच जे मोठे रुग्णालय आहेत, जे मेडिकल कॉलेजचे रुग्णालय आहेत, आमचे पेरिफेरल रुग्णालय आहेत किंवा मॅटर्निटी होम्स आहेत, या ठिकाणी देखील पेडियाट्रिक वॉर्ड असतील. जम्बो सेंटरमध्ये पेडियाट्रिक वॉर्डमध्ये विशेषतही असेल की लहान मुलांना सुद्धा वातावरण मोकळं असेल, तिथे काही खेळण्याची साधनं देखील असतील, विरंगुळ्याची साधनं असतील. यासोबतच त्यांच्या आई वडिलांना सुद्धा सोबत राहता येईल आणि जेव्हा त्यांना भेटायला जायचं असेल तर पीपी किट किंवा मास्क, हातमोजे हे घालून त्यांना जाता येईल. अशा प्रकारची आम्ही इथे व्यवस्था केलेली आहे आणि उपयोग त्याचा निश्चितपणे होऊ शकेल. आणि बालकांना जरी बाधित झाले तर त्यांच्यावर आपल्याला उपचार करता येऊन ते लवकर बरे होण्याचं प्रमाण देखील वाढीला लावता येईल. खरं तर तुम्ही सर्वजण किती मोठी यंत्रणा उभारताय याचा आमच्यासारख्यांना अंदाज येणं कठीण आहे. महत्वाचं म्हणजे हे सगळं सोपं नाहीये इतकं तरी नक्की समजतंय. म्हणूनच एक प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे यासाठी लागणारं मोठं मनुष्यबळ, त्याची तजवीज कशी करणार आहात किंवा त्याचं काही नियोजन करून ठेवलंय का? यासाठी सुद्धा आम्ही नुकतीच एक जाहिरात काढलेली होती. त्यामध्ये आम्ही 2000 नवीन डॉक्टर्स किंवा साधारणतः 4000 नवीन नर्सेस देखील तात्पुरत्या स्वरूपासाठी आम्ही रिक्रूट करायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी प्रतिसाद सुद्धा अत्यंत चांगला आहे. साधारणतः 4500 अर्ज आलेले आहेत आणि जसजशी आपल्याला आवश्यकता वाचेल तसतसं आपण त्यांना रिक्रुटमेंट करू आणि त्याचा पेशंटच्या उपचारासाठी त्यांना आपल्याला जबाबदारी देता येईल. यासोबतच आम्ही खाजगी रुग्णालय जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की त्यांनी एखादं मोठं रुग्णालय ते त्यांनी दत्तक घ्यावं, तिथलं मॅनेजमेंट करावं किंवा काही ऍक्टिव्हिटी, काही आजार किंवा काही विशेषज्ञ डॉक्टर्स त्यांनी तिथे पुरवावेत, जेणेकरून फक्त महानगरपालिकेवर किंवा राज्य शासनावर तो भार न येता एक सामूहिक जबाबदारी म्हणून खाजगी क्षेत्राने सुद्धा त्यामध्ये सहभाग दर्शवला तर हे संकट जरी मोठं असलं किंवा हे आव्हान जरी मोठं असलं तर त्याच्यावर आपल्याला निश्चितपणे मात करता येईल असा मला विश्वास वाटतो. आणि त्या दिशेने आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन मुकाबला करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. डॉक्टरांसह सगळ्याच वैद्यकीय आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांनी आजतागायत साथ दिली आहे, ती यापुढेही तशीच मिळत राहील असा विश्वास आहे सर. पण या नियोजनात आणखी एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे रुग्णखाटा कमी पडू नयेत म्हणून कुणाला दाखल करून घ्यावं, कुणाला घरीच विलगीकरणात ठेवावं, यासाठीचं नियोजन. या दुसऱ्या लाटेत तुम्ही हे सगळं नियोजन अगदी यशस्वीपणे केलं, त्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला, त्यातनं देशातल्या इतर प्रशासकीय यंत्रणांनाही मार्गदर्शन मिळालं. आता हे सगळं लक्षात घेतलं तर तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं रुग्ण व्यवस्थापनासाठीचं तुमचं नियोजन कसं असणार आहे? मागच्या दुसऱ्या लाटेचा आम्ही अनुभव जर विचारात घेतला तर साधारणतः 85 ते 90% लोकांना गृह विलगीकरणामध्येच आपल्याला ठेवता आलं आणि 10 ते 15% लोकांना आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, त्यांच्यावर उपचार केले.
तसंच प्रमाण यावेळेस कायम राहील. परंतु आम्ही असं सुद्धा एक सांगितलेलं होतं की घरी राहिल्यानंतर आपल्याला काही लक्षणं वाढलेले दिसत असतील किंवा आपली ऑक्सिजनची पातळी जी आहे जी साधारणतः 93 ते 95 असायला पाहिजे, की त्यापेक्षा खाली जर गेली तर लगेचच आपण दवाखान्यात दाखल व्हावं. म्हणून मुंबईमध्ये आपल्याला ती अडचण गेली नाही आणि आपल्याला अशा रुग्णांना दाखल करण्यासाठी सुद्धा कुठलाही आपल्याला त्रास झाला नाही. यावेळेस आमचा असा प्रयत्न आहे की एखाद्याला जर काही लक्षणं आढळली आणि पॉझिटिव्ह झाला तर त्यांनी तातडीने सरकारी महानगरपालिकेच्या किंवा खासगी रुग्णालयात दाखल व्हावं आणि उपचाराला सुरुवात करावी. एकदा आपण लवकर उपचाराला सुरुवात केली की पुढे त्याच्यावर मात करणं अत्यंत सोपं होऊन जातं. 4-5 दिवसामध्ये रुग्ण बरा होतो आणि 7व्या दिवशी, 8व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी रुग्ण घरी सुद्धा जाऊ शकतो. म्हणून आमचा प्रयत्न हा आहे की जे सिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह पेशंट असतील त्या सगळ्यांनी रुग्णालयामध्ये दाखल व्हावं आणि दाखल झाल्यानंतर त्याच्या उपचाराला सहकार्य करावं. हे जर केलं तर आपल्याला फार लवकर आपल्याला बरं होता येईल. खरं तर कोणी बाधित होऊच नये आणि झालाच तर प्रत्येकाला रुग्णालयात उपचार मिळावेत हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यासाठीचं पालिकेचं नियोजन नक्कीच कामी येईल हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी निर्माण केलाय असं नक्की म्हणावंसं वाटतंय. पण जाता जाता आणखी एका नियोजनाबद्दल विचारावंसं वाटतंय आणि ते म्हणजे लसीकरणाचं. कोरोना प्रतिबंधासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण महत्वाचं आहे, पण त्यात सातत्य नाही हाच सामान्य नागरिकांचा दुर्दैवानं अनुभव आहे. लस मिळत नाही ही अनेकांची तक्रार आजही कायम आहे. असं का होत असावं आणि ते टाळता यावं, सगळ्यांचं लसीकरण व्हावं यासाठी पालिकेचे पुढचे प्रयत्न काय असतील याविषयी आमच्या श्रोत्यांना काय माहिती द्याल? एकमेव कारण आपल्याला सांगता येईल की लसींचा पुरवठा. आम्ही महानगरपालिकेमार्फत आमची व्यवस्था दिवसाला सुरुवातीला 50,000 केली, नंतर 1 लाखापर्यंत केली, नंतर आम्ही 1.5 लाख किंवा 2 लाख सुद्धा लसी आम्ही देऊ शकतो. काही दिवसापूर्वी 1,80,000 लोकांना आम्ही एका दिवसात लस दिलेली होती. तो एक उच्चांक होता. त्या लेवलला जरी आपण विचार नाही केला, 1.5 लाखाची आमची कपॅसिटी असा विचार जरी केला तर त्या प्रमाणामध्ये लसींचा पुरवठा झाला तर कमीत कमी वेळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त लोकांना लस देता येईल. बाकी आमची मनुष्यबळ आहे किंवा आमची व्यवस्था आहे किंवा कोल्ड चेन आहे, हे सगळे आम्ही व्यवस्था आमची स्थापित झालेली आहे. आजपर्यंत आम्ही जवळपास 54,35,000 लोकांना आम्ही लस देऊ शकलेलो आहे पहिला डोस, आणि दुसरा डोस त्यापैकी 10,72,000 लोकांना आपण दुसरा डोस दिलेला आहे. म्हणजे 90 लाख आमचं पॉप्युलेशन आहे 18 वर्षांनी त्यावरील वयोगटाचं. या 90 लाख लोकांपैकी 10,72,000 लोकांना आपण पहिला डोस आणि दुसरा डोस दोन्ही दिलेला आहे आणि साधारणतः 54,35,000 लोकांना पहिला डोस दिलेला आहे. तर येत्या 1.5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त किंवा 40 दिवसामध्ये आम्हाला हे जो उर्वरित 35 लाख लोक आहेत त्यांचा आम्हाला पुरेसा लससाठा झाला तर उर्वरित 35 लाख लोकांना सुद्धा पहिला डोस देता येईल आणि या दरम्यान दुसरा डोस घेण्यासाठी जे पात्र होतील त्यांना देखील दुसरा डोस सुद्धा आम्हाला विनासायास देता येईल असं आमचं नियोजन आहे आणि तसे आमचे प्रयत्नही आहेत. सर, तुम्ही खूप व्यस्त आहात पण वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली. तुम्ही दिलेल्या माहितीतून पालिका आपल्या नागरिकांचं, मुंबईकरांचं पालकत्व किती व्यवस्थितपणे निभावते त्याची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली. यासाठी आकाशवाणीच्या वतीनं तुमचे मनापासून धन्यवाद. आकाशवाणीचे आणि सगळ्या श्रोतेगणांचे धन्यवाद. श्रोते हो, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची मुलाखत आपण ऐकली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी पालिका करत असलेले प्रयत्न आपण समजून घेतले. या प्रयत्नांना नागरिक म्हणून साथ द्यायचं कर्तव्य आता आपल्याला पार पाडायचं आहे, इतकंच. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सागरिका कांबळे आणि सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.